आता क्षणाला बातमी अशी येते की विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन सुरू आहे। काँग्रेसचे सगळे नेते आमदार जे आहेत ते तिथं विधान भवनाच्या पायऱ्यांवरती आंदोलन करतायत। आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे आणि या दुसऱ्या दिवशी वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन विरोधक आक्रमक झाल्याचं आपण बघायला मिळतो। शेतकऱ्यांना भरपाईचा मुद्दा असेल, त्याचबरोबर इतरही जे काही मुद्दे आहेत सध्याच्या परिस्थितीत निर्माण झालेले, त्या विषयाला घेऊन हे सगळे नेते जे आहेत ते विधान भवनाच्या पायऱ्यांवरती घोषणाबाजी करताना दिसत आहेत। अजित ऑडिओ दो अजित। आणि त्याची सगळी दृश्य आपण बघतोय की काँग्रेस आणि त्याचबरोबर शिवसेनेचे नेता देखील याच्यामध्ये दिसत आहेत। काँग्रेसचे आमदार वडेट्टीवार, अंबादास दानवे, आणि इतर आमदार जे आहेत यामध्ये विधान भवनाच्या पायऱ्यांवरती आंदोलन करतात। देतो 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 थेट जाऊन आमचे प्रतिनिधी विनोद राठोड यांच्याकडे। विनोद, काँग्रेसचे सगळे नेते त्याचबरोबर शिवसेनेचे नेते देखील याच्यामध्ये दिसत आहेत, आमदार दिसत आहेत। काय नेमकी मागणी, काय घोषणाबाजी केली जाते? विनोद, तुला मला आवाज येतोय? विनोद, काय मागणी आहे या सगळ्या आमदारांची? सरकारने ज्याप्रमाणे कामकाज केलं आहे त्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी विरोधकांचा आक्रमक आंदोलन सुरू आहे। बघू शकता सरकारच्या विरोधात घोषणाबाजी देण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे। विरोधक सगळे आहे, काँग्रेस, एनसीपी, शिवसेना या सर्व नेत्यांच्या या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यामध्ये ईडी सरकारची विरोधात घोषणाबाजी करत आहे। काल ज्याप्रमाणे खोके आणि ओके असा उल्लेख केला होता, आज मात्र ईडीचा या ठिकाणी उल्लेख करण्यात येत आहेत आणि ईडीच्या विरोधात हे सरकार विरोधात जाऊन सरकारला कामकाज करतं आणि सरकार खास करून ईडीचा वापर करून या ठिकाणी सरकार स्थापन केलं जात आहे। हे सरकार लोकतंत्र आणि लोकशाहीचं नाहीत असंही बोललं जात आहे। त्यामुळे सरकारच्या विरोधात हे आंदोलन सुरू आहेत आणि खास करून सरकारची दादागिरी चालणार नाही अशा मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी देण्याचं काम या ठिकाणी विरोधी पक्षाकडून केलं जात आहे आणि आक्रमकपणे घोषणाबाजी आहे। आणि ज्याप्रमाणे ईडीच्या ताकदीवर हे सरकार आलं आणि त्याच विरोधात हे विरोधकांचं आंदोलन सुरू आहे। विशाल, यावेळी विनोद आपण बघतोय की हे सगळे आमदार सभागृहाच्या बाहेर आहेत, त्यांनी कामावरती बहिष्कार टाकलाय का? सभागृहाचं कामकाज सुरू आहे, प्रश्न उत्तरांचा तास मात्र सुरू आहेत आणि कामकाजाचा बहिष्कार टाकल्याने मात्र एक प्रथा असते की विरोधकांची या ठिकाणी सरकारच्या विरोधात आंदोलन करायची आणि ती प्रथा परंपरा कायम ठेवत आणि सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून सरकारचं लक्ष वेधण्याचं काम या माध्यमातून केलं जात आहे। त्या आधारावरच हे आंदोलन आहेत आणि आंदोलनामध्ये सर्व बडे नेते या ठिकाणी सामील झाले आहेत आणि त्या आंदोलनामध्ये जी एकंदरीत भूमिका आहे ती मांडण्याचा प्रयत्न केला आहे। एक आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी आंदोलनाची भूमिका काय? आत्ता जे आंदोलन केलं जाते ते शेतकऱ्यांच्या संदर्भात विदर्भ आणि मराठवाड्याची विदर्भामध्ये प्रचंड मोठा पूरहानी झाली, मराठवाड्यात देखील अतिवृष्टी झाली, नाशिक वगैरे भागातही फार संकट आलेलं आहे। पण शेतकऱ्यांच्याकडे बघण्याची ह्या सरकारची दृष्टी सहानुभूतीने दिसत नाही। कोणी मंत्रीही त्या ठिकाणी फारसे फिरकलेले नाही आणि त्यामुळं आज आम्ही विरोधी पक्षाच्या वतीने महाराष्ट्राच्या विधानसभे परिषदेत हाच मुद्दा मांडणार आहोत की अतिवृष्टीनं बेजार झालेल्या, संकटात सापडलेल्या शेतकऱ्याकडं पहिला लक्ष द्या।
आणि ताबडतोब तात्काळ मदत पुनर्वसन काम सुरू करा, यासाठी आज आम्ही विशेष प्रस्ताव सभागृहासमोर आणलेला आहे. अनेक दिवसापासून हवा आहे की साधारणतः 13,500 प्रति हेक्टरी मदत केलेली आहे. ही महाविकास आघाडी सरकारने सुद्धा दिली नव्हती, त्यापेक्षा आम्ही जास्त दिली आहे. जे निकष आहेत त्याच अंतर्गत ही दिलेली मदत आहे. हे सगळं कागदावरच आहे. आज तिकडं शेतकऱ्यांच्याकडे बघितलं तर ती परिस्थिती नाही आहे आणि हेच सगळे मुद्दे, हे बोलणं जास्त आहे पण काम काहीच नाही आहे आणि त्यामुळं हे सगळे मुद्दे सभागृहासमोर आज मांडले जातात. विरोधक मात्र मोठ्या प्रमाणात मागणी करत आहे, परंतु शेतकऱ्यांना अजूनही मदत का दिली जात नाही हा विषय मात्र फार कळीचा आहे. शेतकऱ्यांच्याकडे पूर्ण या सरकारने दुर्लक्ष केले. अजून हे सरकार स्थापण्यात आणि सरकारमध्ये खाती मिळवण्यातच सगळे गडबडीत अडकलेले आहेत. त्यामुळं महाराष्ट्रातल्या सामान्य गोरगरीब जनतेकडं यांचं लक्ष नाही आणि म्हणून आज सभागृहासमोर आम्ही हे सगळे विषय मांडणार आहोत. सिंचन घोटाळा प्रकरणी अजित पवार यांना अजूनही क्लीन चिट मिळाली नाही असं बोललं जात आहे. हायकोर्टामध्ये ती फाईल प्रलंबित आहे, त्यामुळे क्लीन चिट नाही. आता टांगती तलवार मात्र विरोधी पक्षनेत्यावर आहे. अशा बातम्या सोडायच्या असतात की जेणेकरून मुख्य प्रश्नापासून लक्ष विचलित करायचं. 10-15 वर्षापूर्वी झालेले विषय हे आत्ता पुन्हा त्यांचं सरकारमधल्या काळात असताना काही झालं नाही आणि त्यामुळं असे उकरून विषय काढणं आणि विरोधी पक्षांच्याबद्दल गैरसमज समाजात पसरवणं हे सतत उद्योग यांचे चालतात. आम्हाला त्याबद्दल कोणतीही भीती नाही आहे. कोणत्याही परिस्थितीत न घाबरता या सभागृहात आम्ही विरोधी पक्षाचं काम प्रभावीपणाने करू. पाटील साहेब, पण आदिवासीच्या तोंडावर मुद्दामून अशा स्वरूपात एखाद्या नेत्याने ट्विट करणं आणि विरोधकांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न किंवा दबाव आणण्याचं काम होतंय. दबाव आणण्याचाच प्रयत्न आहे, पण मला खात्री आहे की कोणत्याही दबावाला विरोधी पक्ष झुकणार नाही. पाटील साहेब, काल तुम्ही 15 ऑगस्ट दिवशी ST चालवली आणि त्याच्यावर आता स्थानिक पातळीवर तुमच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी होती, त्यावर निकाल आली. 75 वर्ष देशाला पूर्ण झाली. त्याचा आनंद उत्सव आणि उत्साह एवढा प्रचंड होता. STचे कर्मचारी देखील त्यात सहभागी झाले आणि तिथल्या सगळ्यांनी केलेल्या आग्रहाने त्या STचं सारथ्य करण्याची संधी मला मिळाली. आता आनंदोत्सव साजरा करताना हा जर गुन्हा भाजपच्या राज्यात होत असेल तर तोही गुन्हा नोंदवा, काही अडचण नाही. आवश्यक असेल ती कायदेशीर कारवाई करा. महाराष्ट्रातल्या ST कर्मचाऱ्यांना, महाराष्ट्रातल्या लाखो प्रवाशांना त्या निमित्तानं एक लोकप्रतिनिधी STचं सारथ्य करतोय हे बघून मला वाटतं जी प्रतिक्रिया मला चांगली प्राप्त झाली. असं दिसतंय की या सगळ्या गोष्टींच्यामुळे चिडून जाऊन भारतीय जनता पक्षाचे स्थानिक काही कार्यकर्ते अर्ज देत आहेत. जी काही कायदेशीर कारवाई असेल ती होईल. लायसन्स माझ्याकडे आहे, पण तरी देखील कायद्याने महाराष्ट्राचा, भारताचा अमृत महोत्सवाचा दिवस होता. उत्साहाने STचे सगळे कर्मचारी सहभागी झालेले आणि त्याबद्दल हा जर गुन्हा असेल तर गुन्ह्यासाठी आवश्यक ती कारवाई सरकारने करायला माझी कोणतीही हरकत नाही. 50 खोके एकदम ओके अशा घोषणा दिल्या. आता सत्ताधारी म्हणतात की त्यावेळी का बोलला नाही, तुम्ही मारत नव्हता. त्यावेळी का बोलला नाही, त्यावेळी का सांगितलं नाही, त्यावेळी म्हणजे कधी? त्यावेळी खुलासा का केला नाही, त्यावेळी म्हणजे ज्यावेळी कधी? दिले असा आरोप होतो त्यावेळीच का खुलासा केला नाही. दिले हे जाहीर नाही दिले ना, दिले गुप्तपणाने दिले. त्याचा परिणाम दिसल्यावर आम्ही हे आज सांगतो. पण हा जो राज आहे, हा जो साहेब की पुरावे असतील तर सिद्ध करा असे आरोप लोक करतात. तुम्हाला माहिती आहे का, ईडीमध्ये एखाद्यावर आरोप झाला तर त्याच्यावर आरोप होतो त्याने तो सिद्ध करायचा असतो. त्यामुळं हा आरोप हा ईडी सदृश्यच आहे. त्यामुळं तो त्यांनीच सिद्ध करायला पाहिजे. प्रत्येकाची परिस्थिती जर सुधारली असेल तर लोकांना लगेच लक्षातच येईल की आपल्या नेत्याने काय काय कमवलेलं आहे. सर, काही आमदारांशी चर्चा झाली काय? काही गड बांधला जातो त्या ठिकाणी हंडी ठेवण्यात आलेली आहे. आता भाजप त्या ठिकाणी हंडी करत आहे. आशिष शेलारांनी टीका केली आहे, म्हणतात की भाजपच्या नावाने मतं घेतली, मोदींच्या नावाने मतं घेतली, आता थर गडगडायला लागणार आहे. असं काही होणार नाही. शिवसेनेला आणि उद्धव ठाकरे यांच्या मागं शिवसैनिक ठामपणाने उभा असेल हे तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत दिसेल. सर, काही लोकांना खोके देऊन ओके म्हणताना तुम्ही सभागृहात बघितलं आहे का? कारण काही लोक जे आहे आमदार
त्यांनी तुम्हाला सांगितलं की खासगीचं देखील आम्ही खोके घेतले आता ओके आहे. ओके हे त्यांचेच आमदार म्हणतात सगळं काही ओके झालेलं आहे. त्यामुळं ओके परिस्थिती झाल्यावरच हे गोत येऊन परत आले. दादा 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 संदेश दिलेला आहे, समाजाला जो संदेश दिलेला आहे तो लोकांना माहिती आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती हसन मुश्रीफ यांनी त्यांचं मत व्यक्त केलं. तर दुधाचे दर जे वाढलेले आहेत ते योग्य आहेत, कारण का सर्व महागाई वाढलेली आहे, पशुखाद्य वाढलेलं आहे आणि त्यामुळे जे दर वाढलेले दुधाचे योग्य आहेत असं देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. पुढे प्रवीण शेट्टी, अजित पांढरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि विरोधकांकडनं आपण बघतोय घोषणाबाजी ती केली जाते. यावरती खुद्द जयंत पाटील यांनी देखील सरकारच्या सगळ्या कारभारावरती टीका केलेली आहे. ईडी या संस्थेचा वापर कशा पद्धतीने केला जातो याबद्दलचं भाष्य देखील त्यांनी केलेलं आहे. आणि वेगवेगळ्या प्रकारच्या घोषणा ज्या आहेत त्या विरोधकांच्या वतीने इथं दिल्या जातात. आपण बघू शकतो राजेश टोपे, त्याचबरोबर छगन भुजबळ, हसन मुश्रीफ आणि इतरही नेते या सगळ्यांबरोबर इथे उपस्थित आहेत. जोरदार घोषणाबाजी जी ती केली जाते. अधिवेशनाच्या कामकाजाचा आजचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवशी विरोधकांच्या घोषणा ज्या आहेत त्या कायम विधान भवनाच्या पायऱ्यांवरती या घोषणा ज्या आहेत त्या दिल्या जात आहेत. 50 खोके एकदम ओके, स्थगिती सरकार हाय हाय असं देखील अशा आशयाचे फलक असलेले बोर्ड हातात घेऊन ही घोषणाबाजी ती केली जाते. आज सभागृहाच्या कामकाजाचा दुसरा दिवस आहे. सभागृहाचं कामकाज जे ते सुरू आहे. आतमध्ये वेगवेगळ्या लक्षवेधींच्या प्रश्नावरती उत्तरं दिली जातात. पण यावेळी विरोधकांनी दुसऱ्या दिवशीही आपल्या घोषणाबाजीचा पायंडा जो तो कायम ठेवलेला आहे. विधान भवनाच्या पायऱ्यांवरती हे आंदोलन जे ते केलं जातं आहे, घोषणाबाजी केली जाते. एक दुसरी गोष्ट इथं आपण जो उल्लेख केलेला आहे चोरवणे आमडस कळंबस्ते याला आपल्या स्टेट रस्त्याचा दर्जा दिलेला आहे. स्टेट रस्ता म्हणून रस्ता दिलेला आहे, त्याला काम सुरू नाही म्हणून तो वाहतुकीकरता तात्काळ सुरू करणं गरजेचं आहे. एक. आणि तिसरा प्रश्न मंत्री महोदय की हा परशुराम घाट हा नेहमीच अडचणीचा राहणार आहे, हा कधीही संपणारा विषय नाही. म्हणून खेड तालुक्यातील सोनगाव, धामणदेवी ते चिपळूण असा एक नवीन रस्ता निघण्याची शक्यता आहे, त्याचा आपण सर्वे करणार का? हे 3 माझे स्पेसिफिक प्रश्न आहेत. मी मगाशीच माझ्या उत्तरामध्ये म्हटलं की संपूर्ण कोकणामधील असणाऱ्या सर्व लोकप्रतिनिधी ज्या ज्या सूचना या संदर्भात करतील आणि ज्या सूचना आणि त्या सूचनांचा नक्की आदर करून त्या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेन. दुसरं 25 ऑगस्ट पर्यंत हे सर्व रस्त्यातील खड्डे बुजले पाहिजेत यासाठी आपण ऑलरेडी सांगितलंय. म्हणून मग 26 तारखेला आपण म्हणजे आपणही कोणी आलात तर आपण एकत्र जाऊ. राजन साळवे सर, मुंबई गोवा महामार्ग पूर्ण व्हावा अशा तऱ्हेचं स्वप्न कोकणवासियांचं होतं आणि मग 12 वर्षापूर्वीपासून आतापर्यंत कालखंडामध्ये केंद्र असेल राज्य असेल यांच्या माध्यमातून काम पूर्णत्वाला गेलेलं आहे. गोव्याच्या हद्दीपासून लांजा तालुक्यातल्या वाकेरपर्यंत काम 100% जवळजवळ पूर्ण झालेलं आहे. पण वाकेर ते पनवेलपर्यंत आपला रस्ता पूर्णतः अजून तशाच परिस्थितीमध्ये आहे. मी कालच महाडला एका सभेला गेलो होतो. महाड ते पनवेलपर्यंत येण्यासाठी 2 तास लागतात, तिथे 5 तास लागले ही वस्तुस्थिती आहे. दादा जेव्हा बांधकाम मंत्री होते त्यावेळेला त्यांनी सुद्धा यामध्ये लक्ष घालून ते पूर्णतः काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझे 2 प्रश्नातले महत्वाचे आहेत. जागेचा मोबदला मिळणार का? लवादाची आणि न्यायालयाचे निर्णय लवकर होणार का? पुलांची कामं अपूर्ण ती पूर्ण होणार का? रस्त्यामध्ये पाईपलाईन असेल Thank you.
सभागृहात कामकाज देखील सुरू आहे. वेगवेगळ्या लक्षवेधीतली प्रश्न आणि त्याची उत्तरं मिळवली जात आहेत. दुसरीकडे विरोधक जे आहेत ते पायऱ्यांवरती आंदोलन करताना दिसत आहेत. सरकारच्या कारभाराविरोधात त्यांनी घोषणाबाजी केलेली आहे. 50 कोटी एकदम ओके अशा घोषणा देखील यावेळी दिल्या जात आहेत. सभागृहाच्या कामकाजाचा आजचा दुसरा दिवस आहे. यानंतर वेळ झाला एका ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.